तो चलो, मैंने बोला था कि फॉर द पास्ट 2 weeks we have been we became like a geologist or a scientist learning the genesis of this entire creation. आणि जसं मी सांगितलं की गेल्या काही आठवड्यांपासून आपण एक भूतज्ञ किंवा सायंटिस्ट, वैज्ञानिक सगळं काही होऊन पाहिलं आणि या पृथ्वीचा आपण शोध घेत होतो. नाही वाटलं का तुम्हाला? अरे मी पण पृथ्वी निर्माण होताना जसं काय समोरच आहे, बाइबल ऐसे ही है ना? तुमको ऐसे लगेगा अरे बाप रे, लॉर्ड ने लाइट क्रिएट किया, तो हम लोग चौंक जाते हैं कि हाउ गॉड इज क्रिएटिंग लाइट, गॉड इज क्रिएटिंग फर्मामेंट बट जस्ट बाय द पावर ऑफ हिज वर्ड. आणि आपण आश्चर्यचकित होतो की फक्त शब्दांनी परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी बनवली, पाणी बनवलं, कसं काय? Praise the Lord. Hallelujah. So we read and we studied how God said, "Let there be light." आणि आपण वाचलं पण, अभ्यास पण केला की प्रभू म्हटला फक्त की प्रकाश हो आणि प्रकाश झाला. And light came. आणि प्रकाश उद्भवला. But from where? पण कुठून? Someone might say big bulbs Lord must have created, big halogens, or the sun himself would have been there before God coming in the scene. आणि बरेच लोक असं म्हणतील की परमेश्वराने काहीतरी मोठा बल्ब सारखा लावला असेल किंवा मोठा हॅलोजन लावला असेल, किंवा काही लोक म्हणतील अरे नाही, सूर्य आधीच होता, या जगाच्या स्थापने आधीच होता म्हणून प्रकाश बनला. No. We saw, right? There was no sun at all. But when God says, let light come, or let there be light, it will come from nowhere. Amen. आणि आपण सगळ्यांनी पाहिलं की बायबल मध्ये लिहिलेलं आहे की कसं सूर्य कुठेच नव्हता, पण प्रभू जसा म्हटला की प्रकाश हो, आणि प्रकाश आला आणि त्यानंतर प्रभूने सूर्य बनवला. So that shows the creation power of God's word, that he can create anything without using anything. Amen. आणि हे दाखवतं की परमेश्वरामध्ये एवढी निर्माण करण्याची शक्ती आहे की तो शून्यातून पण कुठलीही गोष्ट निर्माण करू शकतो. Amen. हालेलुया. Without using any substance, he creates something. आणि कुठलाही घटक न वापरता तो गोष्टी बनवू शकतो. हालेलुया. हालेलुया. ये जादू नहीं है, ये परमेश्वर का सामर्थ्य है. ओके, जैसे अब्राहम एंड सारा डिडंट हैव अ चाइल्ड. जसं की अब्राहम आणि सारा यांच्याकडे लेकरूच नव्हतं. God comes to them and tells them that you shall become a father of many nations. मग देव त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो की तू राष्ट्रांचा पिता असशील. But Sarah, Abraham, they were 100 years old. पण सारा आणि अब्राहम दोघंही, अब्राहम 100 वर्षांपेक्षा जास्त होता आणि सारा 99 पेक्षा जास्त. उनका उम्र निकल चुका था, बट फिर भी परमेश्वर आकर उनको बोल रहा है कि तुम एक बच्चे के नहीं बल्कि तुम राष्ट्र के बाप बनोगे. ऐसे कैसे होगा सर प्रभु? मी तो वांझ आहे, कभी बच्चा नहीं हुआ, इतना 75 years, अभी मैं बुढ़ी हो गई और अभी कहां से तुम बच्चा होने की बात कर रहे हो? But Bible says God calls those things which do not exist as though they do. आणि पण बायबल म्हणतं की देव अशा गोष्टींना बोलवतो ज्या कधी अस्तित्वात पण नव्हत्या, as if they are. जसं की त्या आहेत असं तो त्यांना बोलवतो. Praise the Lord. Hallelujah. This is the nature of our God. So that is the same nature we as children of God carry. हा स्वभाव देवाचा स्वभाव आहे आणि तो स्वभाव आपण देवाचे लेकरं घेऊन चालतो. Do you believe? विश्वास धरता? Hallelujah. Hallelujah. अपने पड़ोसी को बोलो, whatever I say it will happen. मग आपल्या शेजारच्याला म्हणूया की जे काही मी बोलेन तसंच होणार. संभाळून राहा. Okay. So यहाँ पे देखते हैं, फिर हम 9वें वचन में आए, how God created land and he named it as earth. मग आपण 4थ्या वर्षाकडे आलो आणि मग आपण पाहिलं की देवाने प्रकाश पाहिला आणि म्हटलं चांगला आहे. मग 9व्या वचनाकडे आपण आलो आणि देव बोलला की आकाश आणि जल संचय निर्माण व्हावा आणि कोरडी जमीन उत्पन्न व्हावी. So anyways, अभी उधर वापस मैं नहीं जा रहा हूँ. प्रीवियस वीडियोस आप देख लो, उसमें सब कुछ है. ओके. और हमारे कुछ बच्चे जो ऑडियो भी रिकॉर्ड करते हैं क्योंकि उनको वीडियो आने तक रुकने का सब्र नहीं है, वो बोलते हैं मैं कंटिन्यूस सुनना चाहता हूँ. ओके, सो नो प्रॉब्लेम, तुम्ही ऑडिओ रेकॉर्ड करून घरी जाऊन परत ऐकू शकता. ओके. सो ये पृथ्वी ऐसी क्रिएट हो गई. बहुत सारे साइंटिस्ट बोलते हैं कि
एक बिग बैंग हो गया, धार 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 सब टूटा फूटा और सब मिलके बाद में एक पृथ्वी बनी। सो ये सब फॉल्स है। गॉड जस्ट स्पोक आउट द अर्थ एंड इट जस्ट अपीयर्ड। हे सगळं चुकीचं आहे। बायबल म्हणतं की फक्त परमेश्वराने बोललं आणि गोष्टी निर्माण झाल्या। 11th verse says God said let the earth bring forth grass. मग 11व्या वचनात लिहिलेलं आहे तेव्हा देव बोलला हिरवळ व्हावी, the herb and that yields seed. बीज देणारे वनस्पती आणि आपापल्या परी सबीज फळे देणारे फळझाडे भूमी आपल्यावर उपजवू, आणि तसे झाले। Praise the Lord. हालेलुया। परमेश्वर ने पहले पृथ्वी निर्माण किया, ओके, पानी निर्माण किया, सब कुछ निर्माण किया। एक याद रखो, सूरज अभी भी आया नहीं है, ओके, बट स्टिल गॉड इज सेइंग कि अभी इस पृथ्वी पे मेरे बच्चे को मैं, अच्छा, जस्ट वन क्वेश्चन, ओके, सो व्हाइल वी आर रीडिंग दिस एंटायर Genesis starting, did we ever think that for whom God is creating so many good things? आणि जसं आपण उत्पत्ती वाचतो तर कधी तुम्ही विचार केला का की इतक्या सुंदर सुंदर गोष्टी परमेश्वराने कुणासाठी बनवल्या? That means God is going to create someone special in the end. That is why he is trying to make arrangements beforehand. याचाच अर्थ असा आहे की काहीतरी अद्भुत किंवा छान गोष्ट, अजून चांगल्या गोष्टीसाठी परमेश्वराने इतक्या सुंदर सुंदर गोष्टी बनवल्या। And who was that special thing? आणि ती स्पेशल गोष्ट कोण आहे? Man. मनुष्य स्वतः। हालेलुया, So हालेलुया। अभी just imagine करो, if God would have created man first, मग फक्त कल्पना करा की देवाने जर आधीच मनुष्याला बनवलं असतं तर क्या होता था? ओके, मनुष्य आके डरता था, अरे बाप रे, सब जगह अंधेरा है, अंधेरा है, समझ में नहीं आ रहा क्या है क्या है। फिर बाद में परमेश्वर आया, लाइट आ गया, अच्छा हो गया, अच्छा हो गया, ओके। और फिर बाद में उसको खाने के लिए कुछ भी नहीं है, परमेश्वर ने किधर रख दिया, ओके, देयर इज ओनली अर्थ, वाटर, व्हाट कैन आई ईट, आई एम फीलिंग हंग्री। मग इथं फक्त कोरडी भूमी आहे आणि पाणी आहे, मग मी काय खाणार, मला तर भूक लागली आहे असं मनुष्य म्हटलं। विचार करा, माणूस आहे ना आला आणि उभा राहिला आणि परमेश्वर म्हटला पृथ्वी येओ, तो दार 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 माणूस पडायला लागला असता, है ना, जमीन ऊपर आ रही है, अरे यार परमेश्वर क्या तू इतना भी तेरे को समझना नहीं, बाबा मैं बीच में खड़ा हूं, या फिर पानी आता था, पानी में आदमी गिरता था, नहीं, लॉर्ड हमारा वाइज मास्टर क्राफ्ट्समैन है। आमेन। प्रभु आपला खूप चांगला घडवणूक करणारा परमेश्वर आहे। Amen. हालेलुया। So he knows what things needs to be created first. आणि त्याला माहिती आहे की कुठली गोष्ट पहिली व्हायला पाहिजे। So that is why if there are delays in your blessings, so don't worry, God is doing something more special for you. आमेन। म्हणून तुमच्या आशीर्वादांमध्ये काही जर उशीर झाला तर काळजी करू नका, विश्वास धरा की प्रभु काहीतरी स्पेशल तुमच्यासाठी बनवत आहे। Amen. हालेलुया। So यहाँ पे हम देखते हैं कि परमेश्वर ने क्या किया, बोला मेरे बच्चे को खाना पीना मांगता है, सो इसीलिए उसने फ्रूट, वनस्पति, भाजा ये सब डाल दिया। एंड यू नो गॉड्स विजडम अगेन सीन हियर, ही गेव फ्रूट्स एंड हर्ब्स विथ सीड्स। आणि बघा परमेश्वराचं ज्ञान इथे बघा की त्याने फळे दिले पण सबीज दिले, म्हणजे बिया सोबत दिले। क्यों? उसको मालूम है ये बंदा सब खा लेगा, उसके बाद क्या वापस मैं थोड़ी बुलाते बैठूंगा। तो परमेश्वराने म्हटला ठीक आहे, खाऊ दे त्याला, पण खाल्ल्यानंतर ते जे बिया असतात ते जमिनीत पडतील आणि त्याच्यावरून परत फळे येतील, परत भाज्या येतील, वनस्पती येतील, मग तो परत खाईल। नाही खाणार? हा का नाही? देवाने त्याला उपास ठेवायला बनवलेलं नव्हतं। हाँ, आदम बाग में किधर भी नहीं पड़ोगे, वो फास्टिंग कर रहा था, नहीं, फिर वापस खाएगा, फिर वापस बीज गिरेगा, वापस आएगा। So ये seed principle has been there from the beginning. मग हे जे बियांचं जे प्रिन्सिपल आहे, तत्व आहे, ते पहिल्यापासून होतं। So again अभी सब आ गया, मस्त पेड़ पौधा सब आया। Bible says so the evening and the morning were the third day. मग बायबल म्हणतं की संध्याकाळ आणि सकाळ झाली, तिसरा दिवस उत्पन्न। So till third day sun was not formed. पण तिसऱ्या दिवसापर्यंत पण अजून पण सूर्याला प्रभूने बनवलेलं नव्हतं, है ना? Praise the Lord. हालेलुया। हाँ, सूरज इतना पावरफुल है कि उसके पास कोई जा नहीं सकता, लेकिन फिर भी वो बंदे को बाद में बनाया प्रभु ने। क्यों? Because God was before the sun. का? कारण सूर्याच्या आधी परमेश्वर होता। Correct. 14th verse में जाते हैं। Then God said,
let there be lights in the firmament of the heavens to divide the day from the night. मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होत, त्या त्या चिन्हे ऋतू, दिवस व वर्ष दाखवणाऱ्या होत. हाँ, अभी सूरज बन रहा है और देखो ये मेरे को बहुत कॉमेडी लगा. इधर क्या लिखा है? उसने 2 ज्योति बनाया है. अभी ज्योति बोला तो ज्योति कलश काहीतरी असं ना. हाँ, तो मला ज्योति ऐसी वो टिम 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 करती हुई ज्योति सामने दिखती है. लेकिन जब परमेश्वर ज्योति बनाता है, बाप रे, उसकी ज्योति आज तक कोई उधर तक पहुंच भी नहीं पा रहा है. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा. तो जेव्हा परमेश्वर काही बनवतो ना, ती अप्रतिम असते, विशाल रहता है, अद्भुत होता है ना. और प्रभु बोलता है मैंने ज्योति बनाया. तुम बोले किधर बनाया प्रभु, किधर है ज्योति? प्रभु बोले अरे वो देख इतना बड़ा लाइट, वो मेरी ज्योति है. आमेन. असा आहे असा परमेश्वर. या सो व्हेनेवर ही क्रिएट्स ग्रेट ह्यूज लाइट्स. जेव्हा कधीही तो बनवतो ना, तर मोठ्या गोष्टी बनवतो, मोठा प्रकाश पण बनवतो. वाह प्रभु तेरा आर्किटेक्चर, है ना. मैं प्रभु की बहुत तारीफ करता हूँ कि कितना अद्भुत है वो. ओके, सो लाइट्स वाइट्स बनाया प्रभु ने. एंड एक लाइट दिन के लिए रखा, एक लाइट रात के लिए रखा. सो वन लाइट वाज कॉल्ड इज अर्थ एंड द अदर वन इज मून. आणि एका ज्योतीला त्याने पृथ्वी म्हटलं आणि दुसऱ्या ज्योतीला त्याने देखो अभी 16th वर्स में चंद्र देखो खूप म्हटलं. छान लिहिलेलं आहे. देन गॉड मेड 2 ग्रेट लाइट्स. पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होत असे झाले आणि तसे झाले. अच्छा सॉरी, मैंने एक चीज बोलना भूल गया. 14th वर्स में लिखा है लेट देयर बी लाइट्स इन द फर्मामेंट. ये क्या है? स्टार्स. आणि 14व्या वचनात प्रभू म्हटला की दिवस व रात्र भिन्न भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होत. याचा अर्थ काय आहे? त्याने तारे बनवले छोटे हाँ, छोटे. ऐसे तारे लगा दिया, है ना. हम लोग बल्ब लगाते ना, वैसे परमेश्वर ने बस ऐसे ही बोल दिया, लगाया नहीं, सॉरी बोल दिया, तो अचानक टिंग 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 ट्विंकल ट्विंकल आ गया, तारे आ गए. और फिर उसके बाद परमेश्वर ने जाके 2 महान ज्योति बनाए. और वो कौन थे? सन एंड द मून. ते काय कोण होतं? सूर्य आणि चंद्र. एंड गॉड्स विजडम. सोचो, इफ इधर लिखा है द ग्रेटर लाइट टू रूल द डे एंड द लेसर लाइट टू रूल द नाइट. आणि मोठा प्रकाश दिवसावर होता आणि छोटा प्रकाश रात्रीसाठी होता. छोटा प्रकाश कौन है? चंद्र. चंद्र. सोचो, इफ परमेश्वर ने चंद्र को भी बड़ा प्रकाश बनाता तो हम लोग जेल में रहते थे. तुमको मालूम है जेल में लाइट बंद नहीं करते. प्रिजन में लाइट कंटिन्यूस चालू रहती कि कैदियों को नींद आई भी तो सो नहीं पाएंगे. ओके, जेल मध्ये कधी लाईट बंद होत नाही. समजा लाईट बंद झाली, अक्षरशः जेल में खून भी हो जाता है कैदियों के बीच में, इसलिए कभी लाइट नहीं बंद होती. ये हार्श ट्रीटमेंट है. लेकिन परमेश्वर देखो, परमेश्वर ने दिन में पावरफुल लाइट बनाई सूरज, और रात में मंद लाइट बना, है ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इधर लिखा है लेसर लाइट, कम पावर वाला बल्ब बनाया ताकि आप और मैं सो सके. गॉड का विजडम. ओके, एंड इन दोनों को बना परमेश्वर ने बनाकर ही सेट देम इन द फर्मामेंट ऑफ द हेवंस. मग या दोघांनाही बनवून परमेश्वराने पृथ्वीच्या अंतराळात ठेवले. मेरे को ये स्किप करना है जेनेसिस. मला आहे ना उत्पत्ती सोडून आता पुढे जायचं आहे. ओके, हम लेट्स टर्न अ बाइबल्स टू डैनियल चैप्टर 10. चला आपण आपलं बायबल दानियल याचा 10वा अध्यायाकडे जाऊया. कभी तो आके मैं बताऊंगा ये उत्पत्ति वगैरह, लेकिन उसमें जितना सिखाना था सिखा दिया मैंने. जस्ट रिमेंबर जेनेसिस, द क्रिएशन केम इनटू एक्जिस्टेंस बाय गॉड्स वर्ड. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की उत्पत्ती किंवा निर्मिती परमेश्वराच्या शब्दाने बनलेली होती. ओके, अभी आज यही सेम सीरीज का आई एम गोइंग टू स्टार्ट अ टॉपिक व्हिच इज द एंजल्स ऑफ गॉड वर्क फॉर यू. आता याच सिरीजवर मी अजून एक मुद्द्यावर बोलणार आहे की कसे देवाचे देवदूत तुमच्यासाठी काम करतात. अभी यहाँ पर डैनियल के किताब में आते हैं हम. डैनियल चैप्टर 10 वर्स
5 onwards. मग चला तर दानिएल याचा 10वा अध्याय Fourth आणि verse. 4थ्या वचनापासून पुढे बघूया. तोच वाच. पहिल्या महिन्याच्या 24व्या तारखेस महानदी हितकेल हिच्या तीरी मी असता मी डोळे वर करून पाहिले, तो तागाची वस्त्रे परिधान केलेला आणि कमरेस उफाज देशाच्या शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला असा एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. रुको, आज आप ऐसे निर्मिति के बारे में सीखने वाले. मैं बोल रहा हूं निर्मिति, परमेश्वर के बारे में नहीं, परमेश्वर के निर्मिति के बारे में सीखने वाले हो, जो ऑलमोस्ट परमेश्वर जैसा है लेकिन परमेश्वर के नीचे. ओके, एंड दे आर कॉल्ड एज एंजल्स ऑफ गॉड. आज आपण अशा देवाच्या निर्मितीबद्दल शिकणार आहे जी एकदम देवाच्या जवळ किंवा देवासारखीच आहे, पण देव नाही, देवाच्या खाली आहे. And the good news is Bible says that he has given his angels to the heirs of salvation as ministering spirits. हालेलुया. आणि ते कोणी नसून देवदूत आहेत आणि बायबल म्हणतं ते देवदूत आपल्या सेवेसाठी देवाने तारणाच्या जे तारणाचे वारस आहेत त्यांच्यासाठी दिलेले आहेत. Now who are the heirs of salvation? मग आता तारणाचे वारस कोण आहेत? Those who believe in the Lord Jesus, believe on his sacrifice on the cross. आज जे लोक देवावर भरोसा ठेवतात, येशूवर भरोसा ठेवतात, विश्वास धरतात की त्याने जे क्रूसावर काम केलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे, त्याच्यावर भरोसा ठेवतात. Those people who believe that God came in the form of man called as Jesus Christ. जे लोक विश्वास धरतात की स्वतः देव मनुष्य रूप धारण करून आला येशू ख्रिस्ताच्या नावात, And he suffered the sins of mankind on his own body and died on the cross. आणि संपूर्ण मानव जातीचे पाप त्याने स्वतःवर घेतले आणि क्रूसावर मरण पावला. God died. होय, स्वतः देव मरण पावला. जालिंदर ऐकलंस का? देव मेला. ते म्हणता अरे देव कसं काय मरणार? मला पण आश्चर्य वाटलं. मला तर वाटलं देवाला कोणी मारू शकत नाही. हो, देवाला कोणीच मारू शकत नाही, पण देवाने तुमचे माझे पाप, आजार, रोग स्वतःच्या अंगावर घेतले. आणि बायबल सांगतं द वेजेस ऑफ सिन इज डेथ. आणि बायबल म्हणतं की पापाचं वेतनच मरण आहे. And God, having no sin in him, आणि देवामध्ये पाप नसताना he took sin and became sin. त्याने पाप स्वतःवर घेतलं आणि स्वतः पाप झाला. That is why he died on the cross. आणि म्हणूनच त्याला क्रूसावर मरण सोसायला लागलं. So whoever believes on this death of the Lord Jesus Christ, his sins are forgiven. मग जे कोणी पण येशू ख्रिस्तावर भरोसा ठेवतात त्यांच्या पापांची क्षमा करण्यात येते. Why? Because he believes that God took my sin and died on my behalf. का? कारण तो विश्वास धरतो की परमेश्वराने माझे पाप घेतलेले आहे, माझ्या वतीने तो क्रूसावर मेला. Now the news, this is not the end. आता ही जी बातमी आहे किंवा ही जी न्यूज आहे तिचा खात्मा नाही झाला किंवा संपली नाही. क्योंकि दुनिया के लोगों को मालूम नहीं है ना. आप पिक्चर में भी देखते कि असं क्रूसावर, लाकडीच्या क्रूसावर देव मेलेला टांगतात. ओके, आणि मग ते लाकडीचा क्रूस घेऊन फिरतात. तसं नाही हो. शैतान ने चीटिंग किया. शैतान फंसाने की कोशिश कर रहा है लोगों को बताने से कि देव मेला, तुमचा संपला, आता काही उपयोग नाही. नहीं 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 नहीं, बड़ी बात हो गई उसके आगे. बाइबल सेज जीसस क्राइस्ट रोज अप अगेन ऑन द थर्ड डे. आणि बायबल म्हणतं की प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. कुठून? मरणातून उठला. का? कारण तो परमेश्वर आहे. परमेश्वराला मरण संपू शकत नाही, परमेश्वराने मरणाला संपवलं. ओके, तो जो भी इस चीज पे विश्वास करता है कि लॉर्ड डाइड ऑन माय बिहाफ ऑन द क्रॉस, ही हैज फॉरगिवन माय सिंस एंड एज ही रोज अप फ्रॉम द डेड, इवन आई हैव रिजन फ्रॉम द डेड एंड आई एम नाउ द हेयर ऑफ सल्वेशन. आणि जो कोणी विश्वास धरतो की प्रभू येशू क्रूसावर मरण पावला, पुन्हा एकदा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो आता इथे या पृथ्वीत नाही तर तो स्वर्गात आहे, स्वर्गावरनं तो राज्य करतो, तर त्या प्रत्येकाच्या पापांची क्षमा होते आणि तो देवाचा पुत्र किंवा वारस बनतो. सो नाउ यू आर हेयर ऑफ सल्वेशन. आणि म्हणूनच तुम्ही पण आता तारणाचे वारस आहात.
That means you are the heir of the Savior, that is God. याचा अर्थ असा आहे की तुम्ही देवाचे पण वारस आहात. हालेलुया. वारस शब्द सगळ्यांना समजतो? हा, समजायलाच पाहिजे, त्याच्यात फायदे खूप आहेत, है ना. वारस, वारिस में बहुत आशीर्वाद है. इसका मीनिंग क्या है? जो भी उसका है वो मेरा है. लॉ से, कायदे से. उसका घर है, मैं वारिस हूं, तो मेरा भी घर है. म्हणजे त्याचं जे घर आहे ते माझं पण आहे. त्याची गाडी आहे, मी वारिस आहे, तर माझी पण तीच गाडी आहे. सो सेम थिंग बायबल सेज वी आर टर्म्ड एज हेयर ऑफ सल्वेशन. याच मग सारखंच देवाने लिहिलेलं आहे, प्रभूने सांगून ठेवलेलं आहे की आपण पण देवाचे वारस आहोत. मोठ्याने बोला, मी देवाचा वारस आहे. मी देवाची वारस आहे. सॉरी, कोणाचा? देवाची. देवाचा वारस. हालेलुया. ना, एक वेळ जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या माणसाचं नाव घेतलं तर डाऊट आहे. तुम्हाला माहिती आहे, विल चेंज होऊ शकते, विल कॅन्सल होऊ शकते. मग अशा विलचा वारस बनण्यात काय उपयोग नाही. कधी पण मी चुकलो तो वो बोलेगा नाही, अभी इसको मैं प्रॉपर्टी से निकालता हूं. इच्छापत्र कधी पण बदलण्यात येतं. तो माणूस मरायच्या आधी तो कधीही बदलू शकतो. आज मेरे को बोल रहा है वारस वारस, शायद कल बोलेगा नहीं मेरा मन चेंज कर रहा हूं, मेरे को इससे अच्छा लड़का मिला, मैं उसको वारस बना रहा हूं. नहीं नहीं, ऐसे वारस में मजा नहीं है. डर है, डाउट है और ढोंग है. तो मैं ढोंगी तरीके से उसकी सेवा करूंगा कि मैं इसका वारिस हूं. बट बाइबल सेज हमने कुछ भी नहीं किया, बट स्टिल गॉड मेड अस heirs of salvation. आपण काही न करता तरी देखील देवाने आपल्याला त्याचं वारस बनवलेलं आहे. हालेलुया. That means whatever God has put for you, it is yours. याचा अर्थ हा आहे की जे काही देवाने तुमच्यासाठी ठेवलेलं आहे ते तुमचंच आहे. हालेलुया. Psalms 16 says, no, 24 says, स्तोत्र संहिता 24 म्हणतं, the earth is the Lord's. पृथ्वी देवाची आहे. किती एकर? किती गुंठे? कितनी पृथ्वी परमेश्वर की है? अरे भाई जवाब दो. संपूर्ण. And all the fullness of it. आणि त्याच्यामधलं सर्वस्व कुणाचं आहे? देवाचंच आहे असं बायबल सांगतो. And that means I can go and claim as an heir of salvation and say all that is of this earth, let it come to us. आणि म्हणून बायबल म्हणतं की मी जाऊन ती घोषणा करू शकतो किंवा बोलू शकतो की मी देवाचा वारस आहे आणि या गोष्टी माझ्या आहेत, मला त्या हव्या. So the day you came and said, Lord Jesus, come into my heart. मग ज्या दिवशी तुम्ही म्हणता प्रभू येशू माझ्या हृदयात या, दोन गोष्टी घडल्या. Your sinful man, that old man, that sick man died there itself. आणि तुमचा जो पापी मनुष्य होता किंवा जो जुना मनुष्य होता तो ख्रिस्तामध्ये मरण पावतो. ये पहिला होता. Second, a new man comes into existence as a spirit filled with Jesus. ही पहिली गोष्ट होती. दुसरी गोष्ट ही होती की तुमच्या आतमध्ये जो आत्मिक किंवा आत्मा आहे तो जीवित होतो प्रभूमध्ये. Bible says whosoever believes in Christ Jesus is a new creation. मग बायबल म्हणतात जो कोणी येशू ख्रिस्तामध्ये आहे तो नवीन निर्मिती आहे. काय आहे तो? नवीन निर्मिती. नवीन निर्मिती किंवा नवीन जात. Amen. है ना, नवीन जात. जसं तुम्ही जनावरांचं बघता ना, एक कुत्र्याची एक ऑल्सेशन जात आहे. वेगवेगळे जात आहे, मला आता एवढे नाव आठवायला नाही आहे. तर काय होतं ते जात म्हणजे काय होतं, ती कुत्रे तसेच पैदा होतात. ओके, वो जात बन गया. तो मैं खुश खबर दे रहा हूं, तुम भी परमेश्वर की जात बन गए. मतलब उसी जाती से तुम पैदा होगे. म्हणजे तुम्ही जर जन्मला तर तुम्ही देवाच्या स्वरूपाने जन्मला. तुमच्याकडनं जे लेकरं जन्मतील ते पण देवाच्या स्वरूपाने जन्मतील. इफ देयर हॅज बीन अ जनरेशनल लाईन, ब्लड लाईन कर्स ऑफ डायबिटीज और एनी डिजीज और सिकनेस और एनी ट्रबल इन द हाऊस, मग त्या जातीमध्ये किंवा त्या घराण्यामध्ये कुठल्याही अडचणी असतील, एखाद्याला जर डायबिटीज असेल, एखाद्याला काही बीपीचा त्रास असेल किंवा कुठलेही आजार वंशावळीपासून असतील, घरामध्ये मंद लेकरं जन्म घेतात किंवा गर्भ राहत नाही
लेकरू पडतं. असे खूप लोक आमच्याकडे येतात प्रार्थनेला की बघा ना असं इतक्या वर्षांनी बाळ राहिलं पण ते पडलं. ओके, दुःख दुःख, पण ते काय आहे? श्राप आहे. श्राप त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेला है. बट लिसन, यहाँ पे देखो, श्राप चलते आता रहेगा, नो प्रॉब्लम, लेकिन एक श्रापित आदमी जब यीशु के पास आता है और बोलता है कि हे प्रभु यीशु मुझ पर दया कर, मेरे जीवन में तू आ, तो क्या होता माहिती है? श्राप वाला आदमी मर जाता है, खत्म, और नया आदमी प्रभु निर्माण करता है. हालेलुया. और जो श्राप से रहित नाही आहे तो आशीर्वादित माणूस आहे. आमेन. म्हणजे याचा अर्थ काय? श्रापाची लाईन बंद झाली. ओके, लाईन खत्म, श्राप ढकेल दिया पीछे. अब क्या हो गया? आशीर्वादों की नई पिढी स्टार्ट हो गई. तर आता माझ्यानंतर जे लेकरं जन्मतील किंवा मी स्वतः, माझ्या आई वडिलांचे त्रास माझ्यावर नसणार. आमेन. तुम्ही हालेलुया. हे नका बोलू की माझ्या आजीला होतं, आजोबाला होतं. ते तुमच्या कबुलीवर आहे. तुम्ही उलट बोललं पाहिजे, हा माझ्या आजीला होतं, होय माझ्या वडिलांना होतं, पण मी नवीन निर्मिती, जे नवीन आहे ते नवीन आहे. हा, नवीन मध्ये काय फरक असतो का? आज कुणी नवीन कपडे जरी घातले नसतील, एका माणसाने तर घातले नसतील. आणि मैंने भी नया नहीं पहना, पुराना पहना. हाँ, लेकिन एक बंदा है जिसका आज जन्मदिन है तो उसने नए कपडे पहना है. पण अरुण सिस्टर, कदाचित तुम्ही थोडंसं मोहन ब्रदरचे शर्ट कापून बनवलं असेल, हा, किंवा बाई मोहन ब्रदरचे शर्टचे वापरले. नाही, असं नाही ना. नवीन म्हणजे नवीन आहे, बरोबर ना? हालेलुया. नवीन म्हणजे नवीन. तुम्ही बोलू शकत नाही की नाही मी ना त्या शर्टचा कॉलर छान होतं म्हणून मी ते कापून इथं लावलं. नाही, देव असं करत नाही. हे पॅचवर्क परमेश्वर नाही करताय. ठिगळ कधी लावत नसतो देव. हाँ, ठिगळ लावत नाही. परमेश्वर म्हणतो नया बनाऊंगा मैं, सो बिल्कुल फ्रेश. हालेलुया. So if you have Christ in you, you are a new creature. मग जर ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, नवीन जात तुम्ही आहात. एक ट्रान्सलेशन इट सेज that a species which never existed before. एक खूप सुंदर भाषांतर आहे. त्या भाषांतरामध्ये असं लिहिलेलं आहे, अशी जात किंवा असा वंश जो कधीच कोणी पाहिला नाही किंवा जन्मला नव्हता, अस्तित्वात नव्हता. ऐसी जात या ऐसा बंदा, असा माणूस, अशी स्त्री जी आधी कधीच नव्हती. ऐसे वाव. तुम हो हालेलुया. जब यीशु तुम्हारे लाइफ में. हालेलुया. Amen. Amen. Praise the Lord. हालेलुया. हा, तुम्ही आईनात बघून म्हणता अरे बाबा मी तोच आहे की, वजन पण तेवढंच आहे, साईज तेवढंच आहे, रंग तोच आहे की माझा, काय बदललं पास्टर? अंदर एक नया आत्मा परमेश्वर ने दिया है, वो जीवित हो गया है, उसको देखो, उसमें पूरी परमेश्वर की महिमा भरी है. हालेलुया. आणि मी तुम्हाला हे पण सांगतो, जब आप उस परमेश्वर की आत्मा से भरा हुआ आत्मा को देखोगे तर ते तुमच्या शरीरात पण प्रकट व्हायला स्टार्ट होईल. तुमच्या मनामध्ये, तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या विचारांमध्ये देवाचा स्वभाव मिसळत राहील. तुम्ही म्हणता हा ना, भले मी दिसायला तसाच आहे पण माझा स्वभाव कसा काय बदलत आहे? सगळे लोक म्हणतात हा बदलला बदलला बदलला. हा, मैं बदल गया हूं. क्यों? बिकॉज द लाइफ ऑफ गॉड केम इनसाइड. का? कारण देवाचं जीवन माझ्यामध्ये आलेलं आहे. सो मैं एक छोटा आशीर्वाद बताने के लिए मेरे को बहुत एक्सप्लेन करना पड़ा, बट दिस इज द ट्रूथ. इफ क्राइस्ट हैज कम इन योर लाइफ, वन मोर मिरेकल हैपेंस. जेव्हा ख्रिस्त तुमच्या जीवनात येतो, अजून एक नवीन चमत्कार होतो. आप तो लाइट बन गए, एकदम पहले अंधेरा थे, कुछ परमेश्वर मालूम नहीं, प्रकाशमान हो गए. सेकंड चमत्कार आता है, बाइबल सेज ही सेट्स हिज एंजल्स बिसाइड यू. तुम्ही प्रकाश झाला, तुम्ही जीवित झाला, आत्म्यामध्ये प्रकाशित झाला. पण दुसरा चमत्कार होतो, ते म्हणजे बायबल म्हणतो तो आपल्या देवदूतांना तुमच्या भोवतीने लावतो किंवा तुमच्या सुरक्षेसाठी ठेवतो. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही दोघं इथे या, दोघं, और तुम दोनों इधर आओ. इधर रुको सर, ऐसे रुको जैसे मैं. ओके, काय होतं बघा. ओके, मी पापी माणूस आहे, मी हरवलोय, भटक गया. हा प्रभू, माझ्या जीवनात काहीच नाहीये, मी हरवलोय, देवा माझ्याकडे ये प्रभू यीशु. ओके, तो मैं प्रार्थना करता हूँ, यीशु मसीह मेरे जीवन में आओ प्रभु, मैं तुझे मेरे जीवन में बुलाता हूँ. तो मेरा उद्धार हो गया. सेकंड चीज क्या होती है? परमेश्वर देवदूतों को मेरे आजू बाजू में लगाता है. इधर मला फेस कराओ. ओके, मेरा तारण तो हो गया है, मैं नया जन्म पाया,
लेकिन इसके बाद परमेश्वर ने देवदूत मेरे आजूबाजू सेट किया. Praise the Lord. हालेलुया. आता तुम्हाला हे दिसत आहे पण ऍक्च्युली दिसत नाही. हे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी आहे. पण जेव्हा माझ्या जीवनात येशू आला, येशू का नाम क्या है, कोई बताएगा? द लॉर्ड ऑफ होस्ट्स. आमेन. परमेश्वराचं एक नाव आहे आणि त्याला सैन्याचा परमेश्वर असं म्हणतात. सेनाओं का यहोवा. हालेलुया. 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 तो जब सेनाओं का यहोवा आता है, वो अकेला नहीं आता है, आमेन. उसकी सेना आती है. हालेलुया. 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 सो आज मी एकटा नहीं है, सेनाओं का यहोवा मेरे साथ है. आमेन. आमेन. सिर्फ यहोवा नहीं, सेनाओं का यहोवा मेरे साथ है. हालेलुया. और ये जो है ना साइड में देवदूत देवदूत जो सुन रहे हो, अभी मैं पढ़ने वाला हूं, तुम हैरान हो जाओगे कि इतना पावरफुल देवदूत मेरे साथ में है. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ये भगवान नहीं है, ये परमेश्वर नहीं है, परमेश्वर के सेवक है, देवदूत है. लेकिन इनके अंदर जो परमेश्वर ने एक पावर और क्वालिटी दी है वो बहुत सुपरनॅचरल आहे. तर म्हणून प्रत्येक जण इथे जे आहेत हे चित्र डोळ्यापुढे आणा. तुम्ही एकटे नाही आहे. देवदूत तुमच्या आजूबाजूला देवाने लावून दिलेले आहे. आमेन. का का कारण तुम्ही देवाच्या तारणाचे वारस आहात. वारसलंच असं मिळतं आशीर्वाद. हाँ, आयरे गैरे को नहीं मिलेगा. हाँ, जो बोलता है मला देव बिव नको, ठीक है, देवदूत म्हणतील, देवदूत असंच थांबतील, कुछ नहीं करेंगे, देवदूत नजदीक भी नहीं आएंगे. लेकिन जब तुम बोलते हो मैं परमेश्वर तुझे बुलाता हूं, देवदूत तुम्हारे साथ आते हैं. ओके, अभी काम हो गया, मैं चर्च से बाहर जा रहा हूं तो देवदूत भी मेरे पीछे आ रहे है ना. आ रहे कि नहीं आ रहे? ओके, मैं जातो कामाला. ओके, देवदूत कुठे गेले? माझ्या बरोबर आहे. हाँ, मैं जाता हूँ, किधर जाता हूँ? शॉपिंग को जा रहा हूँ. शॉपिंगला गेलो तिथं पण देवदूत आहे. तांदूळ लावायला जातो मी. ओके, तांदूळ लावायला गेलो, त्या शेतात पण देवदूत आले माझ्या बरोबर. ओके, फिर बाद में एक दिन मैं बोला चलो किधर जाएंगे? ब्लू नाइल में जाते, बिरयानी खाते. ओके, ब्लू नाइल में आए, मैं और शिल्पा बैठ गए खाना खाने. ओके, किसको कुछ नहीं दिख रहा है लेकिन देवदूत दिख रहे हैं. मी जेवतोय पण देवदूत बघत. हालेलुया. देवदूत आहे. तुम्ही कुठेही जा, ये देवदूत तुम्हाला सोडून नाही जाणार. आमेन. सपोज मैंने गलती किया, मैंने पाप किया, मिस्टेक किया, देवदूत छोड़ के नहीं जाता है. देवदूत सोचते यार ये बंदे को सच्चाई पता होनी चाहिए कि इतना लाइट से भरा हुआ है. Thank you. देवदूत कभी नहीं छोड़ने वाला है. Thank you. हाँ, दिस इज द हेरिटेज. Amen. आज हम लोग सबके पास ये देवदूत है. हा आपल्याला मिळालेला वारसा आहे आणि हे आपल्या सर्वांकडे आहे. But there is one thing which these angels of God need, by which only they can work. पण एक अशी गोष्ट आहे जी गोष्ट या देवदूतांना तुम्ही दिली ना तेव्हाच ते काम करतात. बाद में बताऊंगा. बस. मी नंतर सांगेल ते. सो आते हैं वापस डैनियल चैप्टर 10 में. चला तर दानिएलाचं पुस्तक याचं 10वां अध्याय आहे, त्याच्याकडे येऊया. एक्चुअली डैनियल बहुत परेशान बैठा हुआ था. 24 दिन हो गए. ओके, उसने एक चीज की प्रार्थना की थी, उसका आंसर नहीं आ रहा है, परेशान परेशान हो रहा है. सडनली वहां पे कोई तो आता है. ओके, 5th वर्स में लिखा है, मैंने अपनी आंखें ऊपर उठाई और देखा कि कोई एक मनुष्य लिनन के कपड़े पहने हुए खड़ा हो गया. मी डोळे वर करून पाहिले, तो तागाची वस्त्रे परिधान केलेला आणि कमरेस उफाज दशेच्या शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला असा एक पुरुष माझ्या दृष्टीस मैं पडला. प्रार्थना करता हूं that God give you encounters of angels as well. आमेन. मी प्रार्थना करतो की देवदूतांचा सामना तुमच्या बरोबर हो. हैं? डरो मत. तुम बोलोगे कौन आलतो है, वो देवदूत अद्भुत है, लेकिन डर नहीं आएगा तुम्हारे हार्ट में. ओके, सो यहाँ पे क्या लिखा है, उसने एक कोई आदमी को देखा. अभी देवदूत है ना, वो आत्मिक भी जीव है, लेकिन वो तुम्हारे पास प्रकट होगे जैसे तुमको समझेगा, है ना. म्हणून ते माणसाच्या रूपातच आले. पण तो माणूस कसा होता? तागाचे वस्त्र, व्हाईट वस्त्र पहना हुआ. ये देखो, ये देवदूत का एग्जाम वर्णन ऐका, खूप अद्भुत आहे. ओके, whose waist was girded with gold of Uphaz. आणि उफाज जे आहे त्याच्या
त्याच्या सोन्याने किंवा त्याच्या सारखे सोन्याच्या पट्ट्याने त्या पुरुषाने स्वतःला लपेटले होते. उफाज नाम का अर्थ सुनोगे तो आप बहुत खुश होगे. सुनना है क्या है? ये गोल्ड उफाज नाम के एक देश में मिलता है और ये गोल्ड देवदूत ने पहना था. हे जे सोनं आहे, हे सोनं फक्त उफाज हा जो देश आहे तिथंच भेटतो आणि त्या सोन्याचा पट्टा, त्या सोन्याने बनलेला पट्टा या देवदूताने घातलेला होता. एंड हिब्रू में उफाज मीनिंग, उफाज शब्द का अर्थ है इंडिया. हालेलुया, हालेलुया. हाँ? तो ये इंडिया का गोल्ड देवदूत हम बेल्ट लेके बैठा था. ओके, सो आज 14 तारीख है, चलो इंडिया के लिए आशीर्वाद. सो क्या गोल्ड है मेरे को नहीं मालूम. मैं शोधा लगने उफाज क्या है, उफाज क्या है. तो मैं जैसे आके देखा तो हिब्रू का जो मेरा ये है, मैं पढ़ रहा हूँ, तो उसमें इंडिया का मैप डाला और हिब्रू भाषेत इंडियाला उफाज म्हणतात. तर भारताच्या त्या कोणत्या भारताच्या त्या क्षेत्रामधून स्पेशल गोल्ड से एंजल का पट्टा बना, ऐसा डैनियल बोलता है. हालेलुया. इंडिया भारताचा गर्व आहे ना. हालेलुया, आमेन. भारतीय आहात याचा गर्व आहे. हो. आपको मालूम है एक और जगह बाइबल में इंडिया का नाम लिखा है. हाँ. किसको पता है, बोलो क्या लिखा है? एस्तर. गुड. एस्तर में लिखा है. मीच नाही, बरेच लोक बोलले. हाँ, सीधा लिख दिया इंडिया. ओके, सो म्हणून आम्हाला अजून आनंद वाटला की देवाने आपल्या देशाचं उल्लेख त्याच्या शब्दामध्ये केलेला आहे. सो चलो एंजल का अपन डिस्क्रिप्शन पढ़ लेंगे, फिर अगले हफ्ता मैं आपको सिखाऊंगा देवदूतों के द्वारा कैसे बड़े बड़े काम हो सकते हैं. ओके, सो देवदूत है ना, इमेजिन करो चर्च इतना, ओ गॉड, ये ऐसा जबरदस्त देवदूत ना, मैं तो डर गया. मैं बोला ये तो यीशु की वर्णन हो रही है, लेकिन देखो उसको क्या लेवल परमेश्वर ने किया है. हाँ, तो गोल्ड का पट्टा उसके कमर में है. वाह, चक 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 चमकायला लागला. हिज बॉडी वॉज लाइक बेरिल. हिंदी मराठीत काय त्याचं वैडू मिळा काय असेल ते असेल, पण ये बेरिलियम करके केमिकल होता है, केमिस्ट्री में आपने सीखा होगा. सो बेरिलियम एक ऐसा स्पेशल पत्थर है कि चमक रहा है पूरा और आर पार दिखेगा ऐसा लाइट. मला एक्सप्लेन पण करता येणार नाही. उसकी बॉडी या दगडासारखी होती. हे जे वैटूम या काय ते बैरल के पत्थर के जैसा. हिंदी में क्या है रे सूरज? हाँ, ये अच्छा है. हाँ, फिरोजा जैसे. ओके, बहुत सुंदर. मतलब क्या ये देवदूत का वर्णन है. देखो, हिज फेस लाइक द अपीयरेंस ऑफ लाइटनिंग. वाव, त्याचं मुख सूर्यप्रकाशासारखे किंवा विद्युत जे विद्युत तरेसारखे होते. वीज वीज कडकते ना तशी, विद्युल्लतेसारखे होते. हाँ. मैं लॉर्ड का यहाँ पे बहुत जबरदस्त प्रेझेन्स मैं महसूस कर रहा हूँ. ओके, प्रभू इथे आहे. हे जे वर्णन मी वाचतोय ना, त्याच्या देवदूताचे, येशूचे नाही आहे, पण म्हणजे या ठिकाणी आता देवदूत उपस्थित आहे. ओके, वो है वार. हम लोग लेट आते रहेंगे, देवदूत नहीं आते. ओके, देवदूत पहले आके रुके रहते. अच्छा, दार उघडायच्या आधीच सब देवदूत रेडी रहो, जीसीसी चालू होने वाला है. हाँ, जीसीसी चालू होने वाला नहीं, काम शुरू होने वाला है. उसके पहले ही देवदूत आके यहाँ पे खड़े रहते. हालेलुया. और त्यांचे पाय भी दुखत नाही, ते असेच थांबलेले असतात. हम लोग को मालूम नहीं ना, यही प्रॉब्लम है. हमारी आंखें खुलती नहीं ना, यही प्रॉब्लम है. और मैं तुमको ये भी बताऊंगा कि हमारी आंखें क्यों नहीं खुलता है. प्रभु आऊंगा मैं वहां पे, ठीक है. तो उसका चेहरा कैसा था मालूम? जबरदस्त, जैसी वीज धाड 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 है ना, चमक उठती है ना. तुम्ही बघितलं असेल वीज जेव्हा चमकते कितीतरी किलोमीटर लांब त्याचा उजेड जाणवतो, दिसतो. ये देवदूत डैनियल के सामने है भाई. एक तो वो बेरिल का पत्थर जैसा बॉडी, व्हाइट कपड़े, बेल्ट गोल्ड और चेहरा चमकत आहे लाइटनिंग जैसा. क्या हालत खराब हो गई रहेगी डैनियल की. हिज आईज लाइक टॉर्चेस ऑफ फायर. त्याचे नेत्र पेटलेल्या दीपांसारखे होते. हाँ, दीप, टॉर्च, मशाली होते हैं ना, मशाली. ऐसे 4-5 मशाल लेके जैसे कोई खड़ा है, वैसे उसकी आंखें थी देवदूत की. डेंजरस है. ओके, बहुत सारे मशालों जैसा था. His arms and feet like burnished bronze in color. त्याचे हात पाय उज्ज्वल पितळे सारखे होते.
ब्राइट। ओके, सोचो ऐसे, आंखें तुम बंद करके सोचो, कल्पना करो, ऐसा अगर देवदूत तुम्हारे सामने खड़ा हो गया तो। एंड द साउंड ऑफ हिज वर्ड्स लाइक द वॉइस ऑफ अ मल्टीट्यूड। आमेन। त्याच्या शब्दाचा ध्वनी एखाद्या समुद्राच्या गजबजाटा सारखा होता। समुद्र लिहिले इथं। ओके, मानो लाखों करोडों लोग बडबड कर रहे, चिल्ला रहे, गजबज गजबज चालू आहे, तसं या माणसाचा आवाज होता। तो जर म्हटला डॅनियल, मी तर फक्त एकच माणसाचा करतो, असा आवाज विचार करा, लाखों लोक काढले तर कसं वाटेल? हाँ, अभी देखो डैनियल की हालत देखते हैं, 7th वर्स। एंड आई डैनियल अलोन सॉ द विजन। मग 7व्या वर्षात दानिएलाची हालत बघा, मी दानिएलाने एकट्याने तो दृष्टांत पाहिला, मज बरोबर असलेल्या मनुष्यांनी तो दृष्टांत पाहिला नाही, तरी त्यास मोठा कंप सुटला आणि कोठेतरी लपावे म्हणून ते पळून गेले। देख रहे हो, जब देवदूत ऐसा इधर आया, सिर्फ डैनियल को देवदूत दिख रहा है, लेकिन उसकी उपस्थिति सबको समझ रही है। हाँ? हालेलुया। की उनको थरथर कापायला लागले, आपोआप घाम सुटला त्यांना, घाबरायला लागले, काय चाललंय इथं? डॅनियलला माहितीये काय चाललंय, देवदूत समोर उभा आहे, यांना माहित नाहीये। ओके, इनको कुछ नहीं दिख रहा है, ते जीव घेऊन पळाले, मला लपवा, आम्ही मरणार आहे, लपवा, मुझे छुपाओ, कोई तो छुपाओ, यहाँ पे कुछ तो खतरनाक है। पवित्रता, परमेश्वर की उपस्थिति में सोचो, ये तो देवदूत की बात हो रही है, अगर परमेश्वर ऐसा प्रकट हो जाए तो हम मर जाएंगे। लेकिन परमेश्वर कितना अच्छा, मैं शिल्पा को वही बोल रहा था कि परमेश्वर कितना अच्छा है, उसकी महिमा से प्रकट नहीं होता है, एक बच्चे का रूप लेके पैदा होता है, हाँ, और इंसान बन के लोगों में घूमता फिरता है, और वही इन लोगों की गालियां खाता है, सूली पे मारते क्या है, दाढी खिची क्या, तोंडावर थुंकलं काय देवाच्या, अपमानित केलं आणि त्याला वधस्तंभी खेळलं। अरे ये देवदूत अगर उधर रहेगा ना, उसके चेहरे पे से लाइटनिंग आ रही, तो उधर ही मर जाओगे। लेकिन परमेश्वर, सोचो, देवदूत से भी पावरफुल है, बड़ा है, लेकिन उसने अपने आप को छोटा कर दिया, लाइट बारीक करून टाकली, का की तुम्हाला आणि मला सहन व्हावं। Praise the Lord. हालेलुया। So many people say, Pastor, why don't I see God? I want to see God face to face. मग बरेच लोक म्हणतात की पास्टर, मला देव का दिसत नाही, मला देवाला सन्मुख बघायचा आहे माझ्या। अरे बेटा, if you see God face to face, you will die. Your body cannot sustain His glory. अरे बाळा, तू जर देवाला समोरासमोर बघितलं तर त्याचा जो तेज आहे किंवा त्याचा जे महिमा आहे, तू झेलू शकणार नाही। But that is why God reveals Himself in the Bible through His word. पण म्हणूनच तर बायबलद्वारे, त्याच्या वचनाद्वारे त्याने स्वतःला प्रगट केलेले आहे। Hallelujah. So हालेलुया। यहाँ पे जो दर्शन हुआ परमेश्वर देवदूत का, तो सिर्फ डैनियल देख रहा है, लेकिन बाकी लोग को दिख नहीं रहा। सेम चीज सॉल के साथ हुआ, जो बाद में पॉल बना। आसमान में से आवाज आया, देव म्हणाला आकाशातून, शौला शौला माझा छळ का करतोस? हा, तो दोघांचे संवाद चाललाय, लोकांना ऐकायला येत आहे पण काही दिसायला नाही। उधर भी लोग डर गए, बोले क्या हो रहा है, आवाज कहां से आ रही है, कहां से आ रही है? लाइटनिंग, खतरनाक। चलो आगे बढ़ते हैं, सब लोग छिप गए। अभी देखो डैनियल 8 वर्स, therefore I was left alone with when I saw this great vision. मी एकटाच राहिलो व हा मोठा दृष्टांत पाहिला। आता मैं एक शॉर्ट सीख बताता हूँ, ड्रीम एंड विजन इज नॉट सेम। मग जे स्वप्न आणि दृष्टांत असतात कधी सारखे नसतात। विजन मीन्स समथिंग विच यू कैन सी इवन व्हेन यू आर अवेक, आणि दृष्टांत म्हणजे तुम्ही अशा गोष्टी पाहता जागे असताना पण तुम्हाला ते दिसतं, त्याला दृष्टांत म्हणतात। आमेन। हालेलुया। And dream is something when you are sleeping, and that is the time you see those things. आणि स्वप्न म्हणजे असं आहे, दैवी स्वप्न म्हणजे असं आहे की तुम्ही झोपलेले असता आणि झोपेत तुम्हाला दैवी स्वप्न दिसतात। So यहाँ पे डैनियल जागा हुआ है और वो बोलता है कि मैंने विजन देख रहा हूँ। So जो रियल में हो रहा है, ओके? मग इथे दानियल जागा आहे आणि जागा असताना तो खरोखर हे स्वप्न, हा जो दृष्टांत आहे तो बघत आहे। And no strength remained in me. मग पुढे लिहिलेलं आहे, माझ्यात कसलाच त्राण राहिला नाही। प्राण राहिला नहीं, है ना, गळून गेला दानियल, क्योंकि ऐसा पावरफुल देवदूत सामने खड़ा है, क्या सहन करेगी उसकी बॉडी? विगर वॉज टर्न टू फ्रेलिटी इन मी एंड आई रिटर्न नो स्ट्रेंथ। आणि माझ्यात काहीच शक्ती राहिली नाही, त्यामुळे मी एकदम निर्जीव सारखा झालो, मृतप्राय झालो। मला
मला काहीच शक्ती राहिली नाही. 9वं वचन, तरी त्याच्या शब्दाचा ध्वनी माझ्या कानी पडला. ऐका, ऐसा मत सोचो कि अच्छा ये है ना, कुछ लोगों को समझता नहीं, वो बोलते हैं अरे तू बेशुद्ध झाला प्रार्थनेत. बेशुद्ध नाही झाला, वो अनॉइंटिंग में स्लेन हो गया, है ना. आम्ही जेव्हा हात ठेवतो तर लोक असे प्रार्थनेत पडतात. तो देवाचं सामर्थ्य है, देवाचा अभिषेक है. और ऐसा नहीं कि उसको अभी कुछ नहीं समझ, मर गया वो, नहीं मर गया नहीं. हाँ, जैसे एक छोटा बच्चा रो रहा था, नहीं मेरे को नहीं जाने का पास्टर के पास, वो सबको मार रहा है. ओके, हाँ, एक बच्चा तो रो रहा है, मेरे को घर पे ले गया, सब मर रहे हैं नीचे, मर रहे हैं. नहीं. फिर मैंने सनी को बोला तेरे दुकान में से केक ला और उसको अब मैं खिलाना चाहता हूँ. तब एकदम स्माइल करने लगा एकदम. हाँ, अच्छा है. मैं बोला देख वो मर गया था ना, जिंदा हो गया. सो एनिवेज, तर इथे काय मला म्हणायचं, तो दानियल अधमरा हो गया, लेकिन वो क्या बोलता है, येट आई हर्ड द साउंड ऑफ हिज वर्ड्स. मग ह्या दानिएलामध्ये तो मृतप्राय झालेला होता, शक्ती नव्हती, पण तरी पण तो म्हणतो, तरी शब्दांची वाणी ध्वनी माझ्या कानावर पडत होती. And while I heard the sound of his words, I was in a deep sleep on my face. मी त्याच्या शब्दांचा ध्वनी ऐकला तेव्हा मी भूमीवर पालथा पडलो व मला गाढ झोप लागली. हाँ, अभी बहुत सुंदर वचन आ रहा है, फिर बाद में देखो, बस तूच बस फास्ट. तो पहा, एका हाताने मला दानियल स्पर्श ऑलमोस्ट केला. सो गया है. ओके, त्या अभिषेकात, त्या सामर्थ्यात तो झोपला. अँड सडनली अ हँड टच्ड मी. आणि अचानक एका हाताने त्याला स्पर्श केला. वाह, क्या सीन है ना. वो ऐसा आदमरा गिर गया, सो गया, जैसे टच हो गया, which made me tremble on my knees and on the palms of my hands. त्याच्या योगाने मी गुडघे व तळपाय जमिनीवर टेकून थरथरत राहिलो. धार उड़ रहा है, सिर्फ एंजल ने टच किया. ओके, एंड ही सेड टू मी, तो मला म्हणाला, ओ डैनियल, हे दानिएला, man greatly beloved. परमप्रिय पुरुषा. मी रडलो जेव्हा मला हे शब्द मिळाले. मला असं वाटलं देव माझ्याशी बोलतोय. अरे आशिष, मॅन ग्रेटली बिलव्ड. आमेन. परमप्रिय पुरुषा. सिरियसली प्रभू मला म्हणतो, बाळा लय लाडका है तू मला. मेरा हार्ट हिलता है जब मैं ये पढ़ रहा हूं. एक बार नहीं, 2 बार प्रभु बोला. ओके, मैन बिलव्ड नहीं बोला, मैन ग्रेटली बिलव्ड. प्रभू एवढंच नाही म्हटला की लाडका, तो म्हटला की अतिशय लाडका. परमप्रिय असं तो म्हटला. हा, कोण तुम्हाला म्हणाल लाडका? पहिलं तर लाडकाच कोणी म्हणणार नाही, पण परमेश्वर त्याच्या पलीकडे चाललाय. ग्रेटली बिलव्ड. तू परमप्रिय आहेस मला. अंडरस्टँड द वर्ड्स दॅट आय स्पीक टू यू. जे शब्द मी तुला बोलत आहे त्याला समजून घे. अँड स्टँड अप राईट. नीट उभा राहा. फॉर आय हॅव नाव बीन सेंट टू यू. कारण मला आता तुझ्याकडे पाठवले आहे. While he was speaking this word to me, I stood trembling. तो मज बरोबर असे बोलला तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो. क्या चाहिए आपको? परमेश्वर खुद आपको आकर बोल रहा है, हे बाळा तू माझा सर्वात लाडका आहेस. और क्या चाहिए? तुम थके हुए हो, निराश हो, कोई बात नहीं. परमेश्वर बस टच करेगा और बोलेगा, अरे माझ्या खूपच आवडत्या पोरा, माझ्या खूपच आवडत्या मुली, हा देव तुमच्याशी बोलत आहे. तिथे खोडा बायबलमध्ये नाव डॅनियल खोडून टाका. तो पोचला आता स्वर्गात. हे आता तुमच्यासाठी आहे. तिथे टाका तुमचं नाव. हे आशिष, लय रे देवाचं प्रेम तुझ्यावर. शिल्पा, तू अत्यंत लाडाची आहेस. कोई नहीं बोलेगा, परमेश्वर बोलता है. ग्रेटली बिलव्ड. आमेन. तू परमप्रिय आहेस. अरे यार, स्वर्ग का प्रभु, उसके पास सारी पृथ्वी है, उसका सब कुछ है. उन सब चीजों से भी वो बोल रहा है, इन सब चीजों से भी तू ग्रेटली बिलव्ड है मेरा.
तू सर्वांपेक्षा जास्त प्रिय आहेस मला. जगामध्ये माझ्यापेक्षा चांगली माणसं आहेत, चांगली लोक आहेत, पण देव मला म्हणतो या सगळ्यांपेक्षा जास्त अतिशय मोलाचा, लाडाचा, प्रेमाचा तो मला. हालेलुया. हो डॅनियल, बघा त्या शब्दांना तुम्ही बायबल खोलून बघा. मला असं वाटतं की देव खोलून मला दाखवतोय, हे खाली वाच रे, वाच. आशिष अतिशय लाडाचा आहेस. शायद माँ बाप का थोड़ा सा ये होता है कि लड़का लाडाचा, धाकटा लाडाचा, असं तसं नाही. देवासाठी जो पण आहे त्याच्याकडे येतो, मुला तू माझ्या अतिशय लाडाचा. मराठीत काय? परमप्रिय आहेस. अवघड शब्द आहे ना, परमप्रिय आहे. And you know, this statement was used by God only for Jesus afterwards. आणि हे जे वाक्य आहे यानंतर फक्त येशूसाठी वापरण्यात आलं ते. And those who are in Christ, He has used this statement for them. Amen. आणि जे कोणी ख्रिस्तामध्ये आहेत त्या प्रत्येकासाठी हे वाक्य परत एकदा वापरण्यात आलेलं आहे. इफिस्करास. No one will call you beloved, forget greatly beloved. कोणी तुम्हाला लाडकं पण म्हणणार नाही, विसरून जा परम किंवा अतिप्रिय, असं तर मग तर लांबचीच गोष्ट आहे. But your Father of heaven and earth, the God Almighty, calls you, oh man, you are greatly beloved. पण तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला म्हणत आहे, हे पुरुषा किंवा हे मुला, तू माझा परमप्रिय आहेस. Hallelujah. थँक्यू. कोई तुमको भाव नहीं दे रहा है, तुमको भाव चाहिए, भाव देने वाले के पास जाओ, और वो भाव देने वाला सिर्फ परमेश्वर है. Amen. If you want to feel trust valued, run to the one who values you. जर तुम्हाला किंमत हवी आहे, जो किंमत देतो त्या किंमत देणाऱ्याकडे जा. आलतू फालतू लोगों के पास मत जाओ जो तुमको वैल्यू नहीं देते हैं. परमेश्वर के पास आओ जो तुमको बोलता है कि तुम मेरा सबसे प्रिय है. उसके पास आओ, तुमको तुम्हारी वैल्यू समझेगी. दुनिया के पास तुम्हारी वैल्यू नहीं समजेगी तुमको. फक्त देवाकडे तुमचा मोल तुम्हाला कळेल. आणि तोच देव म्हणतो, हे माझ्या मुला तू परमप्रिय आहेस. Amen. Praise the Lord. Hallelujah. Last चीज, devil will always see that you do not see yourself as his beloved son. शैतान नेहमी बघेल की तुम्ही कधीही स्वतःला त्याचं प्रिय बघू नये. ये से ठीक है, अभी लॉर्ड ने बोल दिया सन, सो फाइन, यू आर हिज सन. हाँ ठीक है, तो पुत्र है बोलेगा, लेकिन तुमको ये कभी बोलने नहीं देगा कि मैं उसका परम प्रिय पुत्र हूँ. एग्जाम्पल, जीसस जब यीशु आए बपतिस्मा ले रहे थे, तब आकाशवाणी हुई कि ये मेरा परम प्रिय पुत्र है जिसके ऊपर मैं अत्यंत प्रसन्न हूं. वाणी हो गई स्वर्ग से, लिखा गया. फिर यीशु की परीक्षा लेने शैतान आया और यीशु को बोलता है कि अगर तू परमेश्वर का पुत्र है तो इन रोटियों को आज्ञा दे, पत्थरों को आज्ञा दे, वो रोटी बनेगा. तुम्हाला माहिती आहे शैतानाची चाल दिसून येईल तुम्हाला. काय बोलला माहिती आहे? परमेश्वर बोलला तू परमप्रिय पुत्र आहे. शैतानाने काय बोलला? जर तू पुत्र आहेस. त्याने एक शब्द गाळला. तो कोणता शब्द गाळला? परमप्रिय. लबाड आहे शैतान. हा, तो बोलायला पाहिजे होता, हा मी ऐकलं तेव्हा देव म्हणाला तू परमप्रिय पुत्र आहेस. हा मग तू परमप्रिय पुत्र नाही. उसने बोला जर तू देवाचा पुत्र आहेस. यही चाल है शैतान की. त्याची इच्छा नाही की तुम्हाला कळावं की तुम्ही देवाचे परमप्रिय पुत्र आहात. आणि जो व्यक्ति कभी उसने पहचाना नहीं कि परम प्रिय पुत्र है परमेश्वर का, वो लाइफ में फेलियर रहेगा. वो क्या करेगा? तो परमेश्वराला प्रसन्न करण्याच्याच मागे लागेल. मी देवाला काय करू, मी देवाला कसं खुश करू, मी देवासाठी काय करू. असे लोक कधीच विजेता होत नाही. पण जो माणूस ओळखतो की मी देवाचा परमप्रिय पुत्र आहे, काही न करता, तशा माणसांना नेहमी विजय प्राप्त होते. का? कारण तो विजय त्यांचा नसतो, तो विजय देवाकडून आलेला असतो. हालेलुया. बाप का माल खाता मैं. हालेलुया. हालेलुया. विजय भी मुझे देता है तो मेरा परमेश्वर देता है. हालेलुया. हालेलुया. तो आज रात ये शब्द लेके जाओ. मैं प्रार्थना करता हूँ कि ये शब्द तुम्हारे कान मन में गूंजे. उठता बसता तुम्हाला आवाज यावं की हे तुमचं नाव त्याच्यात फिल इन द ब्लँक्स. आशिष माझ्या परमप्रिय पुत्रा, शिल्पा माझ्या परमप्रिय मुली,
जॉयस माझ्या परमप्रिय मुली, जोहाना माझी परमप्रिय मुली, हा तुमचं नाव झालं, हा दीपक माझ्या परमप्रिय पुत्रा, अक्षय माझ्या परमप्रिय पुत्र, वैशाली माझ्या परमप्रिय मुली, जो भी है तुम सबका नाम अपना अपना डालो. शोभा माझी परमप्रिय, माझी आवडती मुल, लेकरू माझं, तुम्हाला तुमचं नाव टाकायचंय. जालिंदर माझा लाडका पोरगा, कदाचित घरच्यांनी पण नसेल केलं तेवढं अधिक प्रेम देव तुमच्यावर करतो. तुम्ही त्याचे परमप्रिय पुत्र आहात. हालेलुया. कधीच निराश होऊ नका. जर स्वर्गाचा बाप म्हणतोय ग्रेटली बिलव्हड, अरे तो केवढा तुम्ही त्याचे लाडके की त्यांनी त्याचा जीवच देऊन टाकला क्रुसावर. थँक यू लॉर्ड जीसस फॉर युअर वर्ड, फॉर युअर लव्ह फॉर मी ओ मास्टर. प्रभू धन्यवाद देतो बापा तुझ्या या वचनासाठी प्रभूजी, आणि तू जे प्रेम आमच्याकडे दाखवतो बापा त्या प्रेमासाठी धन्यवाद. वी रिसीव्ह युअर लव्ह. तुझं प्रेम आम्ही स्वीकारतो बापा. In Jesus' name. प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना